पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात पुण्यातल्या आसावरी जगदाळे हिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर तिला सरकारकडनं नोकरी मिळणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता एप्रिल महिना उलटला आहे, साधारण वर्ष होत आलं या घटनेला. अजूनही तिला नोकरी मिळाली नाही किंवा तसं आश्वासनही दिलं गेलेलं नाही आहे. या संदर्भात खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. काय काय सांगितलं होतं केंद्रात आणि कशा पद्धतीचं तुम्ही लेटर दिलं होतं त्यांना? स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या कन्या ज्या आहेत आसावरी, अतिशय उच्च शिक्षित अशी युवती आहे आणि खूप धीराने तिने तिथली सिच्युएशन जी आहे ती हँडल केली होती. दुःख सहन करून सुद्धा तिने तिकडनं इथे येताना तिच्या सहकाऱ्यांना सुद्धा मदत करून इथे आली होती. अतिशय दुःख असून सुद्धा खूप गोष्टी सहन केल्या, हँडल केल्या. त्यावेळेला जो माहोल होता त्याच्यामध्ये अनेकांनी शासन स्तरावर तिला आश्वासन दिलं होतं की शासनाच्या सेवेमध्ये तिला सामावून घेतलं जाईल. या विषयातला पाठपुरावा नुकताच मी आत्ताच्या अधिवेशनाच्या काळामध्ये माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे घेतला आहे आणि त्यांनी सुद्धा अतिशय अस्थिवाईकपणाने खूप संवेदनशीलतेने हा विषय ऐकला आणि त्यांना सांगितलं की ती न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तर ते म्हणाले, त्यांनी चौकशी केली, आसावरी काय शिकली आहे याची चौकशी केली. मैं बेटी से संपर्क करूंगा, मैं उसको न्याय दिलाऊंगा. अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी ऐकून घेतलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या शासनाशी सुद्धा अतिशय त्वरेने बोलतील याची मला खात्री आहे आणि लवकरात लवकर तिला न्याय मिळेल, तिला शासकीय सेवेमध्ये घेतलं जाईल याची मला खात्री आहे. राज्य शासनाचा हा सगळा विषय होता, त्यांनी घोषणा केली होती. इथल्या कोणाशी तुम्ही बोलले आहात का? देवेंद्र फडणवीसांकडे याचा सगळा पाठपुरावा केला आहे का? कारण थेट केंद्राकडे न जाता राज्याकडे काही सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. मी अनेक अधिकाऱ्यांशी बोलले. मी CMO मध्ये बोललेली आहे, मी सामान्य प्रशासन विभागाशी बोललेली आहे, मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललेली आहे. कारण या इथल्या सेवेमध्ये जर तिला घ्यायचं असेल तर त्याच्या गाईडलाईन्स त्यांना मंत्रालयाकडनं हव्यात. श्रीकर परदेशी साहेब असतील किंवा अन्य अधिकारी असतील यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. नवल किशोर राम जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तिला तात्पुरत्या सेवेमध्ये सहभागी करून घेऊ आणि नंतर कॅबिनेटचा डिसिजन होईल तेव्हा आम्ही तिला कायमस्वरूपी सेवेत घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतो, नाही तर घेऊ शकत नाही. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा वेळ मागत आहे आणि त्यांची वेळ मिळाली की मी त्यांना आठवण करून देईन. नक्कीच महानगरपालिकेच्या इलेक्शन्स होत्या, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरच्या इलेक्शन्स होत्या, तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये सारखी आचारसंहिता होती, त्याहीमुळे काही व्यवधानं निर्माण झाली होती. पण मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये हे निर्णय घेतले जातील. मी नुकतीच त्यांची वेळ मागितलेली आहे आणि म्हणजे परत एकदा मागितलेली आहे आणि मला खात्री आहे की त्यांची वेळ मिळाल्यानंतर मला त्यांनाही आठवण करता येईल. परंतु त्यांच्या ऑफिसशी माझा संपर्क चालू आहे आणि त्यांच्या ऑफिसमधनंही मला सांगितलं गेलेलं आहे की आम्ही पण साहेबांना याची आठवण करू. मला एक हे वाटतं की अतिशय उच्च शिक्षित अशी आहे आसावरी. तर कोणीतरी म्हणत होतं, आता मी नाव नाही घेत, की तिला आशा वर्करचं काम आपण देऊया. आशा वर्करचा कामापेक्षा कितीतरी मोठं काम तिला सोपवलं. MBA झालेली आहे ती, सायन्स ग्रॅज्युएट आहे, तिने MBA HR केलेलं आहे. तर अतिशय उत्तम पद्धतीने ती शासकीय सेवा देऊ शकते. ज्या पद्धतीने तिने सिच्युएशन त्यावेळची अत्यंत घाबरवणारी सिच्युएशन होती, दुःखद घटना होती, त्या ह्याच्यात सुद्धा तिने स्वतःचं दुःख सहन करून तिने इतरांना आधार देऊन, स्वतःच्या आईला इतरांना आधार देऊन त्यांनी अनेक महिलांना पुण्यात आणण्यासाठी अन्य ठिकाणी पुन्हा करणं, ह्या गोष्टी सगळ्या हँडल केलेल्या आहेत. अतिशय उत्तम शासकीय अधिकारी ती होऊ शकते याची मला खात्री आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, धर्म विचारून पहलगाममध्ये जो हल्ला झाला आणि तिथे जर का ते हुतात्मा झाले असतील तर नक्कीच शासनाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. शासनाने ही जबाबदारी ऑलरेडी स्वीकारलेली आहे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की नजीकच्या काळामध्ये लवकरात लवकर तिला नक्की न्याय मिळेल. पण याच्यावरून काही प्रमाणात आरोप होत आहेत की राज्याने तिला आश्वासन दिलं होतं आणि अजूनही ते पूर्ण केलं नाही. वर्ष होत आलंय, ती वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असेल कदाचित, पण वर्ष अशा एखाद्या गोष्टीला लागणं आणि तिला न्याय न मिळणं, काय काय वाटतं? तर तिची नोकरी आता नाही आहे, तिला तातडीने नोकरीची आवश्यकता आहे.
त्यामुळे अत्यंत त्वरेने हा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आणि मधल्या काळामध्ये काही आचारसंहिता असतील किंवा काही कारणामुळे उशीर झाला असेल तर आता ह्याच्यापेक्षा जास्त उशीर होऊ नये यासाठी म्हणून मी राज्य सरकारला मागणी केलेली आहे, केंद्र सरकारला मागणी केलेली अशी आहे की त्यांनी राज्य सरकारला सूचित करावं. कारण ती काही दिल्लीत जाऊन नोकरी करू शकणार नाही किंवा इतर अन्य ठिकाणी, ती महाराष्ट्रातच नोकरी करेल. आणि प्राधान्याने जर पुण्यामध्येच तिला नोकरी मिळाली तर तिला आईकडे बघता येईल, कारण तिच्याकडे आता घराची जबाबदारी आहे. त्यामुळे माझी मागणी ही असणार आहे की लवकरात लवकर आणि चांगली नोकरी तिला मिळावी. आसावरीला लवकरात लवकर नोकरी मिळावीच आणि यासाठी देवेंद्र फडणवीसांकडेही पाठपुरावा करणार असल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.